मंडळी नमस्कार. आता आपण जे पाहतोय, आता आलोय रानात मी आणि सकाळपासून काम चाललंय तरवा टाकायचं. रामराम मंडळी. आता तरवा कसा असतो ते आपण तुम्हाला दाखवतो. तरवा म्हणजे नेमकं काय, तर आता भात लागण जे आपण करतो त्याच्यासाठी जी रोपं तयार करायची असतात त्याला आपण तरवा टाकणं किंवा तरवा आपण तो बनवायचा कसा ते तुम्हाला आता मी सगळं दाखवतो. कशा पद्धतीनं आता हे आपलं रान आहे इकडं. तर हे आता आपण एक जागा अशी तयार केली आहे आणि त्याचं आता हे पिंजार टाकलं आहे. या अशा पद्धतीनं जे मी पिंजार टाकलेलं आहे का नाही, अगोदर रान तयार करून घेतले आपण, त्याच्यावरती पिंजार टाकले. आता हे जाळायचं पूर्ण, म्हणजे याची राख तयार होईल आणि याची राख तयार झाल्यानंतर व्यवस्थित सारखी करायची आणि त्याच्यावरती मग ते इंद्रायणी बी असेल किंवा आपलं भाताचं जे कोणतं बी असेल ते आपल्याला व्यवस्थितरित्या पेरायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे. हां, हे बघा अशा पद्धतीने विश्वासनं टाकलेलं आहे. आता काडी लावतोय ते. हे घे. ती सारखं करायची राख, नंतर थोडी आणि राख टाकून सारखं करून मग इंद्रायणी बी याच्यावरती पेरायचं आहे आणि मग तरवा तयार होईल. असं तरव्याला आपण आता रान तयार करतोय. आता हे बघा, ही आता अशी राख बघा टाकलेली आहे आणि इकडे जर आपण पेरलेलं आहे. आता थोडं आता पेरते कसं कसं भात टाकायचं, तरवा टाकायचा, या अशा पद्धतीनं राख वगैरे असंच थोडंसं जाळून शिनी, म्हणजे त्याला थोडं खत होतं. रोपासनी इंद्रायणीचं बी आहे. अशा पद्धतीनं आपण करतोय आता सध्या. एक नंबर. इकडं आमची आई यशवनाथ. चला तरवा बिरवा टाकून होते ओके. आज अशा पद्धतीनं आता तरवा टाकायचं चाललंय. आता ही रानं बघा, आणि रानात तणबिन जास्त उगावलेलं आहे आणि तण जास्त उगावल्यामुळं अशा पद्धतीनं चाललंय आपलं काम. तणनाशक मारायचं आहे. ही पहिल्यांदाच आपल्याला अशी पेरणी करायची वेळ आल्या, हे तरवा टाकून रोपं लावायची. आता ऊन कडक पडलं या. आज दिवसभर तर काय सकाळपासून पाऊस आलेला नाही. वाजले ते आता जवळजवळ 2:45. या बाजूला इकडं बघा पेरलेलं आहे. ओके मध्येच झालं आहे का बघा. असं चाललं आहे टाकायचं, पेरायचं. हे असं तरवा पेरायला लागतो. मग हे उगवणार तरवा एवढ्या आपण जे पेरलं आहे त्या रानामध्ये, आणि नंतर मग आपण हा जो केलं आहे ना ते आपण टाकायचं. इकडं आईचं पण काम चाललं आहे भारीपैकी. हे माणसांची हालचाल जास्त चालली आता, कारण आता बघितलं आपण तर आता पावसानं जरा सुट्टी दिली आजच्या दिवशी. तरी उद्या आणि चांगली घात आली असती ह्याला, पण चांगले झालं आत्ता टाकला तरवा. ते परत पाऊस आला म्हणजे आणि कुठं बसताच हे करीत खेळ करीत, त्यामुळे आत्ता टाकलं हे चांगली झाली गोष्ट. ह्या बाजूलाच टाक जरा विश्वास, इकडं मधी त्या बियात ह्या बिया घालाय नको, इकडे टाक. हां तिकडे तिकडे काठी मधी. आता हे कोळपायचा विषय संपला आणि याच्यावरती साड्या बिड्या अशा टाकायच्या, म्हणजे पाखरं बिकरं लगेच खाऊ नये म्हणून. नाही तर मंडळी अशा पद्धतीनं आता तरवा झाकलेला आहे आपण. हे बघा अशा साड्या टाकून शिनी त्याच्यावरती अशा काट्या टाकून शिरपुटी टाकून असं आपण आता हे केलेलं आहे. तर आता घात तर कुठल्याच राहणार नाही, म्हणजे पाय जातात. जिथं जिथं घात आल्या तिथं तिथं आपण हे केलेलं आहे. याच ते आता हे आता झालं. आता थोडक्यात तुम्हाला तरव्याचा व्हिडिओ दाखवा, तरवा कसा लावला जातो, त्याचं लागण कशी केली जाते ते व्हिडिओ दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. तरवा कसा पेरला जातो आणि त्याच्यानंतर याच्यापासून कशी रोपं मिळवली जाते हे तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.